नवा गडी नवा राज सगळं आज नवीन बनल. मला तुम्हाला एक संध्याकाळी एक तुम्हाला फाईल पाठवतो मी. त्या फाईल मध्ये मला सगळेजण तुमचे मेल आयडी देतात. ठीक आहे. फॉर्म भरायचे सगळ्यांना. त्याशिवाय मला देता येणार नाही कारण ते खूप त्रास होईल तुम्हाला ते. ठीक आहे. मग त्यातून मी तुम्हाला एक सेपरेट आपलं एक ड्राईव्ह बनवतो. त्या ड्राईव्हला एक फोल्डर बनवतो. त्या फोल्डरचा ऍक्सेस देईल. दररोज जे रेकॉर्डिंग होईल ते सगळं त्या ड्राईव्हला झालं. लेक्चर झालं की ते अपलोड होईल. ठीक आहे. तुम्हाला एक डेमो दाखवतो वाटलं सर. म्हणजे आयडिया होईल. ऑटोमेशन बॅच 2 आहे बघा माझ्याकडे. जसे डे लेक्चर झाले तसे अपलोड झाले दिसले का 1 2 D4 असे बघा असे टोटल. बरोबर. तर जावाचे क्लासेस झाले का? नाही अजून चालू. आज पहिला दिवस आहे नवीन बॅचचा. ओके ओके. ठीक आहे. तर ऑटोमेशनचा फायदा काय आहे? एकच मिनिट. व्हॉइस ब्रेक होतोय का? नाही सर. ओके नो सर ओके. नो नाही सर. ठीक आहे. कारण मे माईक बी त्यांचा नेटवर्क इश्यू असेल. नेटवर्क असेल तेच. कारण माईक असा आहे की तो भारीवर नाही काय. चला. तुमचं वर्क रिड्यूस करतो पहिली गोष्ट. आणि तुम्ही जे इमॅजिन करता तुम्हाला एकच गोष्ट सारखी सारखी दिली ते बोर होतं की नाही? जसं की दररोज घरातलं खायला बोर होतं. कधी तर बाहेरचं खावं वाटतं की नाही? मला तर दररोज वाटतं पण सांगतोय. सेम कन्सेप्ट होते. तुम्हाला काय करायचं? रिपीटिव्ह टास्क. एक मिनिट यार. ओके. तुमचं रिपीटिव्ह टास्क साठी खूप हेल्पफुल आहे. बरोबर की नाही? ते तुम्ही कधी पण बघा कुठलीही इंडस्ट्री असेल, मेकॅनिकल इंडस्ट्री, तिथे सगळे तिथे कधी पण बघा मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये सगळं ऑटोमेटेड प्रोसेस का असते? कारण एकच गोष्ट त्यांना सारखे सारखं करायचं. जसं कुठली पण एखादं कार घ्या, कारचं त्यांना सगळ्यांचे टास्क एकच, सगळ्यांचा दरवाजा लावायची प्रोसेस एकच आहे, स्टेरिंग लावायची Yes. प्रोसेस एकच आहे. ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमेटेड का असतात? कारण हे सगळं रिपीटिव्ह टास्क आहे. म्हणून ऑटोमेशन पिक्चर मध्ये कशासाठी आला? जी पण गोष्ट तुम्हाला रिपीटिव्ह करायची त्यासाठी त्यांचं ऑटोमेशन पिक्चर मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. ओके. आणि Yes, sir. तुमचं एकाच मशीनवर ऑन एक सिंगल मशीनवर तुम्ही मल्टी म्हणजे पॅरल एक्झिक्युशन करू शकता. ठीक आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हे झालं ऑटोमेशनचा. मी फायदा सांगितला. आता तुम्हाला मी थोडस मार्केट बद्दल सांगतो. तुम्ही ऑटोमेशनचा मार्केट दोन टाईपचे टेस्ट असतात. एक असतं मॅन्युअल असतं, दुसरं असतं ऑटोमेशन असतं. हे सम्य तू शांत बसतो का जरा? दुसरं असतं ऑटोमेशन असतं. ऑटोमेशन मध्ये दोन टाईपचे असतात. एक असं परफॉर्मन्स टेस्टर असतं आणि दुसरं असतं आपलं UI रिलेटेड टेस्ट, UI ऑटोमेशन असतं. आज काय UI ऑटोमेशनचे 2-3 पार्ट पडलेले. एक डेटाबेस ऑटोमेशन असतं. API ऑटोमेशन नाव ऐकलं असेल. आजकाल मार्केटमध्ये सगळ्यात जास्त डिमांड मध्ये API ऑटोमेशन आहे मार्केटमध्ये. इव्हन मॅन्युअल साठी पण इम्पॉर्टंट आहे. येस सर. ओके. आणि हा UI ऑटोमेशनचा कंपल्सरी लागतोच. ओके. अशा गोष्टी. तर परफॉर्मन्स टेस्टिंग आपण करत नाही. त्यासाठी एकदम स्किल पर्सन लागतं. त्यासाठी तुमचं एन्व्हायरमेंट थोडं त्या लेवलचं लागतं. त्या वेळेचं लागतं. त्यामुळे परफॉर्मन्स टेस्टिंग आपण करत नाही. आपण कुठलं करतो? UI, DB आणि API ऑटोमेशन करतो. तर तुम्हाला जो इंटरव्ह्यू द्यायचा आहे तो फक्त आणि फक्त UI ऑटोमेशन द्यायचा आहे. कळलं? त्या ऑटोमेशन साठी आपल्याला काय काय वापरायचं आहे? त्या ऑटोमेशन साठी आपण आपला जो सिलेबस आहे, आपला सिलेबस आहे 30 डेजचा. ठीक आहे. हा 30 डेज मध्ये आपले 3 ते 4 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला आपण घेतो जावाचा बेसिक घेतो, जावा बेसिक्स. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रोग्रामिंग शिकवणार. ओके. ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट इफ कंडिशन घेणार आहे. हे तुम्हाला मी सांगेल सगळं जसं तसं. फॉर लूप घेणार आहे, स्ट्रिंग, अरे आणि इंटरव्ह्यूला लक्षात ठेवा. जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यूचे पण 400 मॉड्यूल पडलेले असतात. नंतर तुमचे जे उप्स कन्सेप्ट त्याच्यामध्ये उपचे 4 पार्ट आणि बाकीचे बेसिक जावा. बघा ह्यात कन्फ्युज नको. हे जावा प्रोग्रामिंग आहे आणि ते बेसिक जावाची कन्सेप्ट आहे. हा आपण 2 घेतो. म्हणजे तुमचा हा फर्स्ट पार्ट झाला. जावा बेसिक बोलतो याला. ऑल सेट आहे. येस सर. आता त्याच्यानंतर आपण जो तिसरा पार्ट घेणार आहे, तिसरा पार्ट आहे आपला फ्रेमवर्क आहे. एक आहे हे टेस्ट इंजिन फ्रेमवर्क आहे.
ज्याच्यामध्ये आपल्या ऍक्च्युअल टेस्ट केसेस करायच्या. चौथा आहे सिलेनियम आहे, ज्याच्या थ्रू आपल्याला ऑटोमेशन करायचं आहे. ठीक आहे. तर टोटल 30 दिवसाचा कोर्स आहे. आपल्या ह्या कोर्सला जवळपास ह्या बेसिकला जो आहे ह्याला 10 डेज लागतात. कारण ह्यात असे खूप जण आहेत की जे नॉन कॉम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत, आर्ट्स वाले आहेत, कॉमर्स वाले पण आहेत. त्यांना प्रोग्रामिंग काय असं हे कळण्यासाठी आपण ह्याला 10 दिवस जातात आपले. ओके. हे जे जावाचं बेसिक आहे त्याला आता 5 दिवस जातात अराउंड 5 दिवस झाले, 15 दिवस झाले. त्याच्यानंतर जो टेस्ट एनजी जो आहे ह्याला ऑलमोस्ट 4 डेज जातात. आणि ह्याच्यामध्ये तुमचे टोटल 11 डेज जातात जवळ अराउंड. असा आपला प्लॅन आहे. आता ह्या सिलेनियम मध्ये पण प्रणव थोडं हळू बोला ना प्लीज. ह्या सिलेनियम मध्ये पण तुमचे आपण जो ज्याच्यावरती ऑटोमेशन करायचं, आपण ज्याच्यावर ऑटोमेशन करणार ते आहे क्रोम ड्रायव्हर आहे. क्रोम वरती करणार आहे. मॉझिला फायरफॉक्स सेम कॉन्सेप्ट आहे, त्याला काही वेगळं नाहीये. राईट. क्रोम वरती करणार आहे. आणि ह्याच्यानंतर आपल्याला एक फ्रेमवर्क बनवायचा आहे. एक फ्रेमवर्क करायचा आहे. ऑटोमेशनचं फ्रेमवर्क बनावं लागतं, त्याशिवाय काम होत नाही. आणि एक छोटासा प्रोजेक्ट ऑटोमेट करायचा आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. आता कोणाला डाऊट आहे ह्या केसमध्ये? सर हा बोला. हा बोला. सर तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये कुठले कुठले प्रोग्राम घेणार बघा नाही, स्ट्रिंग आणि अरे मोस्टली. आणि सर स्ट्रिंग आणि अरे मध्ये ते स्ट्रिंग बफर रीडर वगैरे ते पण घेणार आहे का? त्याची काही गरज नाही पडत. हा बोला. मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा मी इंटरव्ह्यू दिला होता सर जावाला, राईट, म्हणजे प्युअर ऑटोमेशन साठी, तर त्यांनी ना प्रोग्राम विचारलेला. हा मग तेच ना, स्ट्रिंग वाला ना. प्रिंट करून त्याच्यामध्ये अकरन्स असतो. हा मग तेच मी तुम्हाला तेच सांगतो. हे स्ट्रिंगचीच पोरं आहेत ही. स्ट्रिंग बफर, स्ट्रिंग बिल्डर त्याचीच पोरं आहेत. तो मला खूप वेळेस विचारलेला हो सर. माहिती आहे मला. मी तुम्हाला प्रोग्राम दाखवू का? आपल्याकडे प्रोग्रामची लिस्ट आहे तर ते आहे सगळं. सो डोंट वरी, ते सगळं होणार आहे. आणि मी तुम्हाला जेवढे प्रोग्राम देतो तेवढेच करते. पलीकडे एकही प्रोग्राम करायची गरज नाही. तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होईल. ठीक आहे. तुम्हाला जेवढं देतो मी, जेवढं तुम्हाला हे मटेरियल देणार आहे त्याच्या पलीकडची एकही गोष्ट तुम्हाला करायची गरज नाहीये. ठीक आहे. ऑटोमॅटिक तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला चालू करता तुम्हाला कळून येईल. ठीक आहे. हा बोला. कोणाला काय डाऊट? सर आणि टूल्स हो, आपण कोणते मी वापरणार? सांगणार 2 मिनिट. आपल्याला टूल्स जे वापरायचे ते ह्या इक्लिप्स आहे. एकदम सिंपल इक्लिप्स टूल वापरायचं आहे. सर इंटेलिज आयडी ऑटोमेशन साठी सर. ऑटोमेशन साठी हेच आपण इक्लिप्स वापरतोय आपण. सर इंटेलिज आयडी नाही चालणार का? चालून झालं असं काय प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे मी मोस्टली सगळ्यांना हे रेकमेंड करतो. हा थोडं सोप आहे. इंटेलिज कसं आहे, सोप चांगलं आहे पण थोडंसं किचकट आहे म्हणून. आणि आजकाल 90% कंपन्यांमध्ये इक्लिप्स वापरतात, कारण 10% कंपन्यांमध्ये इंटेलिज वापरतात, कारण इंटेलिज थोडं पेड व्हर्जन आहे. ओके. म्हटलं का तुम्हाला पेड व्हर्जन असेल तर ऑब्वियस ना प्रॉब्लेम. ते मोस्टली डेव्हलपर लोक वापरतात. ओके. ठीक आहे. म्हणून आपण इक्लिप्सला फॉलो करा. मला स्पेलिंग चुकलंय, माझा कीबोर्डचा थोडासा इश्यू. नाही इट्स ओके सर, तेवढं होऊन जातं टायपिंग मिस्टेक. ठीक आहे. इक्लिप्स आपल्याला वापरायचं आहे. आता इक्लिप्स करायसाठी बरं, आता ह्याबद्दल कोणाला काय डाऊट आहे का? सांग. आपल्या ह्या कोर्स बद्दल कोणाला डाऊट आहे? असं काय आहे का? काय Sir, बोला. actually, I'm having a mechanical background, Huh? and I don't know much of language. So will I be able to appear for interview for automation like after doing you 3 days can, of course, right? you can. Okay. VS But Code there is वापरू शकतो का सर आपण? but there is one condition. You have to practice daily basis. Then and then it is possible. Okay. Right? Okay. I will give Yeah, a simple example. If you join a gym and you are not going to continue gym daily basis, is it possible to make your body? No. No, na? Same way. Yeah. You have to do a practice, then only you can able to understand. Okay. हा बोला. Yeah, thank you. सर मला हे VS Code विचारायचं वापरू- होतं, डेली आपल्याला Sir- किती वेळ द्यावा लागेल ऑटोमेशनची प्रॅक्टिसला? आता बघा, ऑटोमेशनच्या प्रॅक्टिसला पहिले तुम्हाला कोडिंग थोडी स्ट्रॉंग करावं लागेल. ओके. राईट. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जावाचे बेसिक असं मी म्हणाल की डेली जर तुम्ही 2 तास दिला स्टार्टिंगला अच्छा. तर काम होऊन जाईल. आणि सर मॅन्युअल प्लस आपण ऑटोमेशन साइड बाय साइड करू शकतो? करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम नाही? सर बट जर मॅन्युअल मध्ये आम्ही नवीन आहे तर थोडं मॅन्युअल मध्ये एक्सपर्टीज आल्यानंतर मग ऑटोमेशनचं बॅच स्टार्ट केलं तर ते बेस्ट राहील ना आमच्यासाठी. एकच मिनिट होल्ड करता का? हा साक्षी बोल. गुड क्वेश्चन. सर मी कसे? हा बोला. हा तुम्ही काय म्हटलं? तुम्ही मॅन्युअल मध्ये ऑटोमेशन काय म्हटलं?
हा सर, म्हणजे मॅन्युअल म्हणजे आम्ही दुसऱ्या बॅकग्राऊंड मध्ये आहे, तर जस्ट आम्ही मॅन्युअलचा क्लास जॉईन केलेला आहे. तर मॅन्युअल मध्ये थोडं एक्सपर्टीज आल्यानंतर मग आम्ही ऑटोमेशनच्या बॅचला स्टार्ट केलं. कोणी म्यूट करता कोणी म्यूट करा. त्याची गाणं म्हणतो. ओके, आपल्याला ऐका, मी काय म्हणतो आता, तुम्हाला जॉब कुठं पाहिजे, पुण्यात पाहिजे का मुंबईला पाहिजे, हा माझा पहिला क्वेश्चन आहे. म्हणजे अदर दॅन पुणे. पुणे, पुणे पाहिजे. पुणे. ज्यांना पुण्यामध्ये जॉब पाहिजे त्यांना ऑटोमेशन कंपल्सरी, पुणे. ही फॅक्ट, ही काळ्या दगडाची पांढरी रेघ आहे. तुम्ही आता आता असं झालेलं आहे पुण्यामध्ये, तुमचा इंटरव्ह्यू भले मॅन्युअल, भले तुमचं काम मॅन्युअलचं असेल, पण तुमचा इंटरव्ह्यू पूर्ण ऑटोमेशन होईल आणि तिथे तुम्हाला मॅन्युअलवरती काम करावं लागेल. समजते मला काय म्हणायचं? एकदम सिंपल वर्ड मध्ये सांगतोय मी. Yes, येस yes. जर तुम्ही मॅन्युअलचं पुण्यामध्ये ट्राय करा, तुम्हाला 3 आठवड्यांमध्ये एक कॉल येतो. पण तेच जर तुम्ही ऑटोमेशनचा फक्त कोर्स करा, तुम्हाला अल्टरनेट डेला एक इंटरव्ह्यू शेड्यूल होतो. इंटरव्ह्यू शेड्यूल बोलतो मी, कॉलचं बोलत नाहीये. अल्टरनेट डेला तुमचा एक इंटरव्ह्यू निघतो. तुमचा कॉल आहे. सर आता मला हा अजून एक तुमचा call. हा, म्हणायचं आहे बोला. की लाईक थोडं मॅन्युअल मध्ये थोडे दिवस आम्ही म्हणजे जसं मॅन्युअल समजायला लागेल त्यानंतर जर आम्ही ऑटोमेशनला स्टार्ट केलं तर ते बेस्ट राहील ना? म्हणजे नाही तुमच्या ना, मला सांग, पर्स्पेक्टिव्हनी आता काय बघ ना, वाटतंय? मला एक सांग, एक्झॅक्टली वेगळं राहील ना. तुला मी क्रिकेट शिकवतोय आणि फुटबॉल शिकवतोय, तुझ्यासाठी काय वेगळं, दोन्ही वेगळं ताट आहे. हे ताट वेगळं, ते ताट वेगळं आहे, बरोबर? तू दोन्ही हो, ताटाचं खाऊ हो. शकतो का? खाऊ शकतो ना, नाही. वेगळी गोष्ट खाऊ शकतो ना. पहिलं स्टार्टिंग आहे ना, तू करू हा, शकतो. बट सर मला हे म्हणायचं की लाईक आता ते बेसिकली ही फील्ड आमच्यासाठी वेगळी आहे, राईट? हा, राईट. सो आम्ही जर स्टार्टिंगला मॅन्युअल मध्ये थोडं म्हणजे जसं आता मॅन्युअल ही बेसिक फील्ड झाली याच्यातली आणि ऑटोमेशन ही थोडी स्टँडर्ड फील्ड झाली. सो मॅन्युअल मध्ये थोडं आम्ही कव्हर केल्यानंतर जर आम्ही ऑटोमेशन स्टार्ट केलं तर ते बेस्ट राहील मग तुम्ही एक महिना बॅक साइड बाय साइड. सर मी हे तर म्हणत साइड बाय साइड इंडिव्हिज्युअल करा. राहू शकतो ना, मी आपल्याला तर काय म्हणत करायचं आपण ठरवू शकतो ना सर. राईट, मी तर म्हणत की तुम्ही साइड बाय साइड करा माझ्या मते. ओके, कारण की म्हणजे कसं आहे माहितीये का? अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम नाही होणार ना? मला हे नाही विचारायचं होणार, नाही होणार. तुम्हाला मी कारण सांगतो. ओके. जसं इमॅजिन करा, मी एखादा विषय हा, तुम्हाला हा. 9th ला शिकवला, ओके, हा, मॅथ्स हा. शिकवला तुम्हाला मी, आणि ओके. 10वी ला तुम्हाला तो सब्जेक्ट आला. नाव टेल मी, तुम्हाला सोपं पडेल का अवघड पडेल? राईट, इझी पडेल. इझी पडेल ना. मग हा. हेच ही कन्सेप्ट आहे. हो. तुम्ही मे बी ह्या बॅचला अटेंड करताय, तुम्हाला थोडासा त्रास होईल, पचायला हम्म, अवघड होईल. हम्म, पण ज्यावेळेस तुम्ही 10वी हम्म, मे बी तुम्ही हीच बॅच तुम्ही पुढच्या वेळेस अटेंड करता, तुम्हाला सोपं जाईल का हम्म, अवघड हम्म. जाईल? हा, Obviously. राईट. कसं आहे? सोपं जाईल. एक्झॅक्टली हेच ही कन्सेप्ट आहे. आणि हे सगळं लॉजिकल गोष्टी ना, तर तुम्ही जेवढं लॉजिकल विचार करायला चालू करताल तेवढं तुमचं इझी पडणार आहे. ठीक ओके आहे, सर. आपण चालू करायचं स्टार्टिंगला. आज डे 1 श्री गणेश करायचं का? बरं पडेल मला. तुमचं Okay, इंट्रोडक्शन sir. इंट्रोडक्शन माझं introduction- प्रोजेक्ट होणार कसं? हो, होणार ना. सर हा, बोला. एक विचारायचं होतं सर, मॅन्युअलचं आता समजा ऑटोमेशन मध्ये जॉब हवा असेल तर टोटल एक्सपिरियन्स हा ऑटोमेशनचाच लावावा लागेल ना? हे बघा, आता तुम्हाला एकदम सिम्पल लॉजिक मध्ये सांगायचा प्रयत्न करतो. आता तो जो तुमचा इंटरव्ह्यू जो घेणार आहे तो व्यक्ती ऑटोमेशनचा असणार आहे. आता एखाद्या व्यक्तीला जे आवडतो तो काय करणार आहे, तीच गोष्ट प्रेफर करेल की नाही? हा, मग आता तो ऑटोमेशनचा इंटरव्ह्यू असेल ना, किंवा तुम्ही दोन्ही जर टाकला आणि तो व्यक्ती जर घेणारा व्यक्ती ऑटोमेशन असेल, तो डेफिनेटली तुम्हाला ऑटोमेशन विचारेल. पण जो व्यक्ती घेणारा मॅन्युअलचा असेल, त्याला ऑटोमेशनचं काय येत नाही, तो ऑटोमेशनचा बेसिक कन्सेप्ट वाचेल. ते बी कसं करा माहिती का? टॉप 100 क्वेश्चन फॉर द ऑटोमेशन टेस्टर, तिथले घेईल तेच विचारेल आणि ते क्रॉस व्हेरीफाय करेल. शेवटी सगळा कॉल देवावरती आहे ना, तुमचा इंटरव्ह्यू कोण घेतो. इंटरव्ह्यू क्रॅक करणं पण हा, हा, ते असतं म्हणा. बरोबर पण ना, मी फॅक्ट आहे ना. सर मुंबई साईडला काय बोलले तुम्ही? मुंबई साईडला जॉब मुंबई ज्याला मॅन्युअल टेस्टिंगचे जॉब भरपूर आहे ऍक्च्युअली सध्या तरी. ऑटोमेशन तर आहेच मुंबईला, काही इश्यू नाही, पण मॅन्युअलचे थोडेसे जास्त. ओके. पण पुण्यामध्ये पण, तुम्हाला कंपल्सरी काय म्हणतात मॅन्युअल, म्हणजे असं म्हणता येईल प्लेस होतं पुण्यामध्ये प्लेस होतं मॅन्युअल टेस्टिंगचे, पण थोडं काउंट कमी असं म्हणता येईल ओव्हरऑल. आणि सर मोस्टली कुठला डोमेन प्रिफर करतात म्हणजे इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यू? बँकिंग किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंग. आणि मग आपण हे बँकिंग डोमेन वरच घेणार का मग? ऑटोमेशनला प्रोजेक्ट लागत नाही, ऑलवेज रिमेंबर. नाही, आपलं मॅन्युअलचं जे राहील ते मग बँकिंग डोमेन वरच प्रॅक्टिस होईल का आपली? हो, बँकिंग डोमेन प्रॅक्टिस होईल. ओके, ओके. आणि लक्षात ठेवा, ऑटोमेशनला प्रोजेक्ट लागत नाही. ऑटोमेशनला फक्त आणि फक्त तुमचं टेक्निकल नॉलेज, ह्याच्या पलीकडे कोणी विचारत नाही. आतापर्यंत मी जेवढे इंटरव्ह्यू दिलेत किंवा घेतलंय, मी कधी कोणाच्या प्रोजेक्ट मध्ये बघितलंच नाहीये, मला आवडतच नाही. आणि मला जेवढ्याने इंटरव्ह्यू दिलेत किंवा माझे कोणी घेतलेत त्यांनी पण मला कधी प्रोजेक्ट बद्दल विचारलं नाही. इंटरेस्ट नाही, कारण ऑटोमेशन नॉलेज आहे. कारण आज तो 1 तासाचा इंटरव्ह्यू, त्यात त्यांनी ते विचार बसलं कसं व्हायचं ना. बट सर आपल्याला प्रोजेक्ट लावावा लागेल ना. प्रोजेक्ट लावू शकता ना तुम्ही, कुठलाही लावा. प्रोजेक्ट लावायचा, पण अभ्यास नाही प्रोजेक्ट केला लावावाच लागणार. प्रोजेक्ट लावा ना. नाही सर,
प्रोजेक्ट तर लावावं लागणार ना, तुम्ही हा, काम काय तेच केलं हे ना. तर दाखवावं लागेल ना. एक्झॅक्टली, प्रोजेक्ट तर तुम्हाला लावाच लागणार. आय अग्री ना ह्या गोष्टीमध्ये. पण तुम्हाला त्याचा अभ्यास करत बसायची नाही गरज आहे. तुम्ही तुमचा इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट लावा, तुम्ही कोण काय बोलणार पण नाही. जर ओनली ऑटोमेशन टेस्टिंग असेल तर आम्ही काय म्हणतो बघा, रिमेंबर जर तुम्ही कंबाईन केलं ना मॅन्युअल प्लस ऑटोमेशन, मग तुम्हाला प्रोजेक्ट लावावा लागेल आणि ते विचारतील प्रोजेक्ट वरती क्वेश्चन. बट सर मॅन्युअल झाल्यानंतरच आपण ऑटोमेशन वर्क करणार ना त्या प्रोजेक्टला. काय तर म्हटलं मग तुम्ही? आपलं मॅन्युअलचं पहिले म्हणजे टेस्टिंग पहिले मॅन्युअलला होईल आणि त्यानंतरच ऑटोमेशन करतो ना आपण कुठल्या असं पण नाहीये प्रोजेक्ट. ना, मी तुम्हाला ते सांगतोय ना, मॅन्युअल प्रोजेक्ट लागतो, ऑटोमेशन प्रोजेक्ट लागत नाहीये. मी जो ऑटोमेशनचा प्रोजेक्ट घेणार आहे टेम्पररी साईट तुम्हाला हे करण्यासाठी, ती नाही सगळ्यात नाही वेगळी आहे. टेम्पररी नाही म्हणताय सर. म्हणजे आपण कंपनीमध्ये जसं हे होतं टेस्टिंग होतं, तर पहिले फर्स्टली तर आपलं मॅन्युअल होईल आणि त्यानंतरच ऑटोमेशन हा होतं ना. तर मग आपण तोच प्रोजेक्ट असं सांगू शकतो ना की फर्स्टली हा, आम्ही मॅन्युअल मॅन्युअलला केलं आम्ही मग वर्क ऑटोमेशन केलं. केलं, राईट. काही विषय हा, नाही. ओके. ठीक म्हणजे आहे, दोन चालेल. लावू शकतो सर आम्ही. काय म्हटलं तुम्ही? तर सीव्ही मध्ये आपण मॅन्युअलचा एक्सपिरियन्स दाखवणारच नाही का मग या आता केसमध्ये? आता कसं आहे माहितीये का, सोपं सांगतो तुम्हाला. आता सांगायचं झालं ना, तुमचं पर्सेंटेज किती आहे ते सांगायचं. म्हणजे पर्सेंटेज तुम्हाला सांगतो का, एक 2 मिनिटं. बघा, मी तुम्हाला एकदम सिंपल वेने सांगायचा प्रयत्न करतो. लेट्स सी काय होते. आता ह्यातले काही जण मेकॅनिकल बॅकग्राऊंडचे किंवा अदर बॅकग्राऊंडचे. एक मिनिट, माझं उलटे पाहिजे. ओके, आता काही जण मेकॅनिकलचे काय ह्याचे. आता जो ऑटोमेशनचा व्यक्ती आहे, बरोबर, जो काय ऑटोमेशनचा व्यक्ती आहे, तो काय म्हणाल, माझं 100% ऑटोमेशन होतं. का असं विचार? कारण त्याचं म्हणणं आहे की माझा अभ्यास पूर्ण ऑटोमेशनचा झालाय. जर माझा दुसरा विषय तुम्ही घेतला की मी फेल होऊन जाईल. जसं की काही काही लोकांचं मॅथ्स खूप स्ट्रॉंग असतं, मग ते काय म्हणतो, मग माझी मॅथ्सची परीक्षा घेऊन बघ, मी तुला टॉप करून दाखवतो. पण जसं दुसरा कुठला विषय आता हिस्ट्री इंग्लिश आला की जे मला आवडत नाही, त्यात मी फेल होऊन जाईल. हा सगळा खेळ कशाचा आहे? तुमचा कल कशाकडे आणि इंटरेस्टचा खेळ आहे. एक्झॅक्टली. जर तुम्हाला वाटतंय की तुमचं मॅन्युअल ऑटोमेशन कडे थोडंसं वीक आहे, तुम्ही, मी काय बघा, तुम्ही थोडंसं वीक आहे, मग बोला 50% मॅन्युअल 50% ऑटोमेशन. तर तुमचं माहिती आहे तुम्ही ऑटोमेशनचा बादशाह आहे, स्ट्रॉंग होऊ शकता. 100% ऑटोमेशन किंवा 80% ऑटोमेशन 20% मॅन्युअल असं टाकू शकता. हा सगळा कॉल कशावरती, हा कॉल कशावरती आहे, तुमचं नॉलेज किती स्ट्रॉंग आहे, कशामध्ये तुमचं जास्त पर्ड आहे, ते एक झालं. पण दुसरी गोष्ट ह्याच्यावर पण डिपेंड आहे की समजा ओपनिंगच ऑटोमेशनची आहे आणि तुम्ही मॅन्युअल मध्ये स्ट्रॉंग असाल, चालणार आहे का त्यांना? मॅच व्हायला पाहिजे की नाही, रिक्वायरमेंट होईल का मॅच? नाही होणार. मग हे पण तुम्हाला नाही ठरवावं होणार. लागेल. तुमचा जेव्हा कंपनीचा एचआरचा कॉल येतो तेव्हा ते विचारतात की पोझिशन ऑटोमेशन साठी का मॅन्युअल साठी, मग त्यावेळेस तुम्हाला कळतं, त्यावेळेस तो विचारतो तुमचं किती पर्सेंटेज आहे. आणि समजा ओपनिंग ऑटोमेशन असेल, तुम्ही म्हटलं माझं 80% मॅन्युअल, तर तुमचं रिझन पुढे फॉरवर्ड करेल का? नाही. नाही करणार. हा सगळा खेळ आहे. ह्या दोन गोष्टी डिपेंड आहे, तुम्ही कशामध्ये स्ट्रॉंग आहे आणि दुसरी गोष्ट त्या कंपनीची काय रिक्वायरमेंट आहे. जसं मी म्हटलं, तुम्हाला पुण्यामध्ये जॉब पाहिजे असेल, तुम्हाला ऑटोमेशन कंपल्सरी करावंच लागतं. ती काळाची पांढरी रेघ आहे. आज नाही केलं तर मे बी तुम्हाला 2 वर्ष ते करावं लागणार आहे. आणि सर ऑटोमेशन सर मध्ये प्रोजेक्ट मध्ये मॅन्युअल प्लस ऑटोमेशन केलं म्हणून सांगता येते का सर? हो, मी आता सांगितलं तुम्हाला, तुम्ही पर्सेंटेज टाका ना, तुम्हाला जसं पाहिजे तसं म्हणजे दोन्ही पण करू शकते का? एक करू शकता, काय प्रॉब्लेम नाही ना. तुम्ही करू शकता. तुमचा कल कशाकडे आणि ओपनिंग कशासाठी आहे. हॅलो. So sir, हा, बोला. instead of showing Sir, 3 हे years जो of experience of percentage आपण manual, हा, बोला. sorry, सर Yeah. हा, बोला. आता आपण so ऑटोमेशन instead of मध्ये showing ना 3 years of manual testing, so can we show like automation of 3 years complete? दाखवू शकता. इफ यू आर स्ट्रॉंग इनफ स्ट्रॉंग इन ऑटोमेशन or coding, if you are strong in coding, then you can show directly 3 years of experience, no matter. Yes. सर या ऑटोमेशन कोर्स वरती किती Even वर्ष I suggest to everyone to show 100% automation. Automation Even ला I am also ऐका, trying to show the fully automation, राईट. but ह्याच्या मागचं कारण काय, आय विल टेल यू द रिझन बिहाइंड इट. जर तुम्ही ऑटोमेशनला गेला, 1, 2 हे 3 टॉपिक तुम्हाला करायचे असतात. कधी? ऑटोमेशनला. बट इफ यू आर डुईंग अ मॅन्युअल टेस्टिंग, तर मॅन्युअलला काय करावं लागतं? तुम्हाला मॅन्युअलच्या टेस्टिंगच्या कन्सेप्ट पण करावं लागतील, बरं. तुम्हाला डेटाबेस पण करावा लागतो, तुम्हाला एपीआय पण करावा लागतो, तुम्हाला ते अजाईल वगैरे पण करावं लागतो, अजून काय खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. बरं, Yes sir, जिरा बद्दल project पण वगैरह को विचारतात, राईट. तुमचा प्रोजेक्ट एक्सप्लेन करावा लागतो, तुमचं डोमेन yes yes स्पेसिफिक लागतं, एवढ्या सगळ्या गोष्टी लागतात. पण लक्षात ठेवा, रिमेंबर माय वर्ड, मॅन्युअल टेस्टिंग खूप सोपी आहे. सो काय करणार, आवडत असं मॅन्युअल टेस्टिंग, दे कॅन गो फॉर मॅन्युअल टेस्टिंग, काही प्रॉब्लेम नाहीये. मी तुम्हाला आता ऑटोमेशन घेतो म्हणून ऑटोमेशन पॉझिटिव्ह सांगतोय असं नाहीये. मॅन्युअल साठी पण चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण की जर ऑटोमेशनचं तुम्ही ऍज अ सिलेक्शन झालं, तर पहिले 3 महिने तर तुम्ही मॅन्युअल टेस्टिंगच करता. कळलं का?
हम्म. कारण की जोपर्यंत तुम्हाला त्याचा फंक्शन मॅन्युअली फ्लो कळत नाही तोपर्यंत तुम्ही ऑटोमेट करू शकता का टेस्ट केस ती? No, नाही sir. करू No, शकत. नाही no, नाही त्यामुळे मॅन्युअल no. कंपल्सरी आहे. म्हणून ती कन्सेप्ट अशी आहे, ज्या व्यक्तीला ऑटोमेशन येतं तो व्यक्ती मॅन्युअल करू शकतो, पण ज्या व्यक्तीला मॅन्युअल येतो मे और मे नॉट बी डू ऑटोमेशन. म्हणून तुमचा इंट्रो ऑटोमेशनचा होता आणि त्याला मॅन्युअल करायला होता, हे कारण आहे. Yes, sir. आणि सर आता ऑटोमेशनला ना एक महिना सफिशियंट होईल सर? हो सफिशियंट होतं, हो सफिशियंट होईल. नाही आणि सर, दुसरी कारण की सांगतो ना जणांना तुला, मागचं कारण सांगतो मी, कारण सांगतो ऑटोमेशन मध्ये करायचं त्यामुळे कारण ते सांगतो मी कारण सांगतो त्याच्या मागचं कारण काय असतं. तुम्ही आपण जे लावतात सगळ्यांचे 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असणार आहे. 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्सला कधी सांगणार की तुम्ही फ्रेमवर्क डिझाईन करा असं कधी सांगत नाही. आले रिमेंबर, तुम्हाला फ्रेमवर्क डिझाईन करा असं कधी सांगत नाही. त्यांनी ऑलरेडी फ्रेमवर्क बनवलं असतं, त्या फ्रेमवर्क मध्ये फक्त तुम्हाला मेथड्स कॉल करायचे असतात. एक कन्सेप्ट असते, फक्त ड्रॅग अँड ड्रॉप येस टाईप सर. असतं, तेवढंच करा. ह्याच्या पलीकडे तुम्हाला कधी कोडिंग करायचं नसतं. ऑलवेज रिमेंबर. आणि फ्रेशर्सला कसं असतं सर? सेम म्हणजे फ्रेशर्सला पण 6 तेच महिने असतं. वगैरे काही इंटर्नशिप नसतं, काही नसतं. खड्ड्यात पडलाच ना तर काय त्यासाठी खड्डा छोटा मोठा असतो कधी नसतो. आणि सर कसं म्हणजे 0 to 3 इयर्स साठी सगळं सेमच असतं. ऑलवेज रिमेंबर. आणि सर एका महिन्यानंतर आपण इंटरव्ह्यू देऊ शकतो कसं ऑटोमेशन वरती हो, वगैरे? माझ्याकडे असे आहेत की ज्यांनी 30 दिवसात ऑफर काढलेले ऑटोमेशन सर मध्ये सर असे किती भरपूर आहेत. तुम्ही So, sir, फ्रेमवर्क हो. कुठली यूज करणार आहे एक्झॅक्टली टेस्ट सर? एनजी फ्रेमवर्क. ओके. आणि पॉम वगैरे ती तेच हायब्रिड तेच डेटा ड्रिव्हन. हे टेस्ट एनजीचा मध्येच फॉर्म येते, पेज ऑब्जेक्ट मॉडेल वगैरे येतं. त्यात ती कन्सेप्ट आहे. फॉर्म हे फ्रेमवर्क नाहीये, कन्सेप्ट आहे बेसिकली. सर पूर्ण बेसिक पासून जाणार. हो, आज आपण जावा करू ना, श्रीगणेश करायचं चालू, म्हणजे जरा सगळ्यांना बरं वाटेल. हो सर, आणि जसं क्लास होईल तसं आयडिया येईल त्याला आपल्या हो नक्की, तुम्हाला आयडिया येईल. तर आपण थोडं लॉजिकल बोललो ना, कन्सेप्ट थोडे क्लिअर झाले म्हणजे तो मुलांना क्लिअर होईल. आयडिया येईल. हा, काय तेच करायचं तेच काय तेच. मग आपण तेच म्हणतो, आज श्रीगणेश करू ना पहिले लेक्चर. चालेल चालेल बरं पडलं मला. चालेल सर तुमचे इंट्रोडक्शन द्या ना. तर याची रेकॉर्डिंग मिळेल ना? हे आहे ना हा रे. सर, इंट्रोडक्शन तुमचा प्लीज. ओके ओके. माझं नाव आहे योगेश जाधव आहे. ठीक आहे, मी टाईप करतो देतो. योगेश जाधव आहे. मला ऑलमोस्ट 10.5 इयर्स एक्सपिरियन्स आहे ऑटोमेशन मध्ये. ओके, माझं झालं BE ENTC झालेलं आहे. तुमच्यासारखंच आहे, तुमच्यापैकीच मी पण एक ज्यांनी कधी कोडिंगला हात लावला नाहीये, तुमच्यापैकीच आहे. बरोबर. इलेक्ट्रॉनिक फक्त कॉम्प्युटर वाले किंवा IT वाले ज्यांना, किंवा BCS MCS वाले त्यांना कोडिंग येतं. आमचाही तेच फॉल होता. ENTC कोडिंगचं काही जमीन आसमानाचा संबंधच नाही, दूर नाता नाही. पण नंतर चान्स भेटला 1 महिना, जसं तुम्ही करताय आता, तुम्हाला तसं मी करतोय. 1 मंथ थोडी स्ट्रगल घेतली आणि काम होऊन गेलं. हे खूप मॅटर करतो. बरोबर. मग स्टार्टच ऑटोमेशन मध्ये केले का? सॉरी, काढला. स्टार्टच ऑटोमेशन मधूनच स्टार्टेड ऑटोमेशन मध्ये केलं. म्हणजे ऑटोमेशन म्हणजे कसं असतं, पहिला आम्हाला मॅन्युअल, जसं तुम्हाला म्हटलं ना, पहिला मॅन्युअल करायला लागला 2-3 महिने, म्हणजे आम्हाला बऱ्यापैकी 5-6 महिने करावं लागला. मग ऑटोमेशन शिकवत गेले पॅरलल, मग आम्ही करत गेलो. राईट. मी तुम्हाला तेच सांगतो ना, जेव्हा तुमचं ऑटोमेशन मध्ये सिलेक्शन होतं, तुम्हाला पहिला मॅन्युअल करावं लागेल. का मॅन्युअल करावं लागेल? जोपर्यंत तुम्हाला मॅन्युअल कळत नाही, तुम्ही ऑटोमेट करू शकता का? नाही. जोपर्यंत तुम्हाला रस्ताच माहित नाही, तोपर्यंत तुम्ही डेस्टिनी क्रॉस करू शकता. तसा प्रकार आहे ना. ओके सर. पटलं पण सगळं? सर एक्सपिरियन्स लावून गेलेले असतात ना काय 3 इयर्सचा वगैरे ऑटोमेशन साठी, मग त्यांना कसं तुम्हाला सर खरं म्हणजे? सांगू का, आम्ही जेवढे इंटरव्ह्यू घेतो बघा, सिंपल लॉजिक, 10 इंटरव्ह्यू घेतले. प्लीज कोणी म्यूट करणार. मी तुम्हाला एकदम एक फॅक्ट सांगतो. आम्ही जर 10 इंटरव्ह्यू घेतो ना, त्या 10 इंटरव्ह्यू फक्त आम्हाला माहिती आहे, ह्या 2च मुलं असतात ना, त्यांनी ऍक्च्युअली काम केलेलं असतं. बाकीचे 8 जण आहे ना, नुसते वाचून आलेले असतात. समजतंय का म्हणतोय? 10 पैकी आम्हाला माहिती आहे 2च जण ऑटोमेशन केलेलं असतं आणि 8 जण फक्त वाचून आले असतात. पण आम्हाला घ्यायचं असतं 6 जण घ्यायचे असतात. मग आम्ही काय करणार आहे? हे 2 झाले, आता ह्यातले आम्हाला 4 चूज करायला लागेल की नाही? आम्ही 4 कशी चूज करतो माहिती आहे? आम्हाला काय बघायचं असतं माहिती आहे, किंवा मॅनेजरला किंवा कंपनीला काय बघायचं, बाबा मी ह्या व्यक्तीला एखादा टास्क दिला की तो टास्क तो करू शकतो की नाही, एवढं आम्हाला चेक करायचं असतं. येस बरोबर. सर. मग तुम्हाला तेवढ्यासाठी काय करायचंय, मी तुम्हाला फक्त 3 फाईल देणार आहे. ह्याची प्रोग्रामिंगची फाईल, ह्याची एक फाईल आणि ह्याची एक फाईल, ह्या 3 फाईल देणार आहे आणि तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होणार आहे. बरोबर. ठीक आहे. तुम्हाला मी ओके. सगळ्यांना मी बाउंड्री टाकून देणार. बाउंड्री म्हणजे काय, ह्याच्या पलीकडे तुम्हाला खेळायचंच नाही. खेळायचंय ते सगळं ह्याच्या आतच खेळायचं, काही होऊ दे. येस. एखादा बॉल बाहेर पडेल, ठीक आहे, आणि आपल्याला काय पहिल्या बॉलला 6 मारायचंय का? नाही. आपल्याला 6 बॉल पडते, 6 बॉल पैकी एका बॉलला 6 मारला की तुम्ही जिंकला की नाही. म्हणजे एका बॉलला 6 मारला म्हणजे ऑफर निघाली, हे मला म्हणायचं. ह्या केसमध्ये एक बॉल म्हणजे ऑफर आहे. तुम्ही 6 इंटरव्ह्यू दिले, एका ह्याला निघालं, काम झालं की नाही तुमचं? येस सर. आपल्याला थोडी Yes. हे म्हणायचं, युवराज थोडी 6 बॉलला 6 मारायचं नाही, एकच बॉलला 6 मारायचंय.
5 इंटरव्ह्यू मध्ये शिकून जाईल काय ते. हा, आणि जेव्हा हे एक झालं. दुसरी क्वेश्चन, जेव्हा तुम्ही 1 इंटरव्ह्यू दिला, 2 इंटरव्ह्यू दिला, 3 इंटरव्ह्यू, 4 असे, पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये तुमचं काहीतरी चांगलं होतं, काहीतरी वाईट होतंय. जे वाईट होतं ते धरा आणि पुढच्या इंटरव्ह्यू तर चुकून नका देऊ. असं कर. काय एक टाइम असा आहे, तुमची डिक्शनरी भरा, बरोबर की नाही. एकदा ही डिक्शनरी भरल्यानंतर काय होईल, ह्याच्या बाहेरचा कधी क्वेश्चन येईल का? नाही. जसं इंजिनिअरिंगला तुम्ही ऑब्झर्व करा, इंजिनिअरिंगला 10वी-12वी आपण काय करतो, लास्ट 10 इयर्स वापरतो की नाही. येस सर. ह्यात काय असतं, मागची 10 वर्ष आलं विचार, मग तेच तुमचे पहिला, दुसरा, तिसरा हे सगळे तुमचे एका ठिकाणी आलेले क्वेश्चन झालेले. आणि हे सगळे क्वेश्चन आपण डिस्कस करतो, हे प्रॅक्टिकली पण इम्प्लिमेंट पण करतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ह्या बाउंड्रीच्या पलीकडे कुणी जायचंच नाही, गरजच नाही पडणार. ठीक आहे, ऑल सेट आहे आता. येस. आता पहिली स्टेप आहे, आपल्याला इक्लिप्स इन्स्टॉलेशन करायचं आहे. तर इक्लिप्स इन्स्टॉलेशन साठीची मी तुम्हाला याची URL इथे दिलेली आहे. ओके, ह्याची URL मी इथे दिलेली आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही हा URL क्लिक करसाल, बघा इथे इक्लिप्स टाकला ना, इक्लिप्स इन्स्टॉलर, इथे क्लिक करायचं. इथं आलं की इथं बघा, प्रत्येकाचे मोस्टली इथं विंडोजच असतं, लिनक्स कोण वापरत नाही. आणि इथं क्लिक करायचं. हा, प्लीज कोणी म्यूट करताय का प्लीज. इथं क्लिक करा. 86 दिसतंय सगळ्यांना? येस सर. क्लिक करा. हा, मी तुम्हाला ऍट दी एंडला डेली दररोज आपलं लेक्चर झालं, एक ही फाईल अपलोड होत जाणार तुमच्या चॅट ग्रुपला. ठीक आहे, आजचं लेक्चर झालं. रेकॉर्डिंग पण होणार आहे मॅडम, डोंट वरी. हॅलो, हा बोला. 32 बिट साठी नाही का सर? 32 बिट साठी एक मिनिट असं ना, 64 बिट आहे ना, 32 बिट साठी असेल ना, आपल्याला टाकावं लागतं 32 बिट फक्त. ऍक्च्युली नाही सर, इक्लिप्स आय गेस 32 नाहीये. ते करता येतं तुम्हाला, पण ते लेस स्लो चालेल. पण हे बघा, दिसतं का? पण ते जुनं व्हर्जन मला घ्यावं लागेल. सध्या जुनं वाला घ्यावं काय लागेल. म्हणले सर? जुनं वाला व्हर्जन घ्यावं लागेल थोडंसं. ओके, कारण 64 बिटची ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये, तर 30 बिट वर काम तरी करावं लागेल ना आता तोपर्यंत. ठीक आहे, काही इश्यू नाही. ओके, ठीक आहे, काय एवढा फरक पडत नाही. वापरतोय मी सध्या. आता इथं तुम्हाला क्लिक करायचं बघा, इथं क्लिक केलं ना, इथं क्लिक करायचं, मग ती एक फाईल ओपन होईल. एक मिनिट होईल ते, आय थिंक लोड होते का, बघा लोड होतंय ते. ओके सर. तोपर्यंत मी तुम्हाला कसा प्रोजेक्ट क्रिएट करायचा सांगतो. क्रिएट प्रोजेक्ट इन इक्लिप्स. ठीक आहे, एक गुरु 99 ची साईट आहे, खूप भारी साईट आहे. त्याने तुम्ही त्याला जर थोडंसं फॉलो जरी केलं तर तुमचं काम होऊन जाईल. तर कुठली वेबसाईट म्हणाले तुम्ही? मी तुम्हाला देतोय सगळं, डोंट वरी, सगळं देतोय तुम्हाला. गुरु 99. गुरु 99. सर, इक्लिप्सचं माझ्याकडे ओल्ड व्हर्जन आहे, चालेल ना सर? चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही. हॅलो सर, व्हीएस कोड आहे, चालेल ना? व्हीएस कोड आपण जावा करणार आहे, जावा पण सपोर्ट करतो. चालतं ना व्हीएस कोड? तेच म्हणून म्हटलं, चालून झालं तुम्हाला, काहीच नाही ना. सर, जावा टी पॉइंट पण आहे ना एक वाटतं? आहे ना, ते पण आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, आता तुम्हाला इक्लिप्स कसं इन्स्टॉल करायचं त्याचा मी प्रोसिजर सांगतो. ह्याला डाउनलोडला क्लिक करचाल. डाउनलोड झालं की इन्स्टॉलर क्लिक होईल. काय होईल? इन्स्टॉलर होईल. इन्स्टॉलर झालं की याला ओपन करा, डबल क्लिक, एस म्हणून जावा, पुढे जावा, काम होऊन जाईल तुमचं. हे बघा, हेच आहे ना, बघा ह्याच्यावरती क्लिक करायचं, हे डाउनलोड होईल. डाउनलोड झालं की ह्याला फक्त क्लिक कर जावं, बरोबर की नाही? डबल क्लिक करा, हे करा, आणि तुम्हाला फक्त पुढे जायचं. सगळ्यांना पटलं? तर पहिल्यांदा EXE येते आणि EXE वर डबल क्लिक केल्यानंतर मध्ये इथे बघा ना, इथे स्टेप दिलेत ना. ठीक आहे, मी ही पण फाईल, ही पण लिंक तुम्हाला इथे पाठवतो. स्टेप्स टू इन्स्टॉल इक्लिप्स. टू इन्स्टॉल. सगळ्यांना पटलं? कोणाला डाऊट आहे त्या केसमध्ये? स्टील जर नाही झालं तर मला सांगा, आपण त्यांचं इंडिव्हिज्युअल घेऊया. आता तुम्हाला ह्यामध्ये सांगतो काय होतं. आता काय करणार, असं वाटतं की होईल नाही होईल असं होईल, तर तुम्हाला मी सांगतो. जेव्हा तुम्ही इथं याचाल, इन्स्टॉलवर क्लिक करचाल, इथं जवळपास 20 ते 25 मिनिटं घेतं हे लॉन्च व्हायला. रिमेंबर माय वर्ड. किती वेळ घेतं? 20 ते 25 मिनिटं घेतो. का? ऑलरेडी तो आजचा जे नवीन लेटेस्ट आहे, तुम्हाला जावा इन्स्टॉल करायची गरज नाही, तो स्वतः करतो. दिसते तुम्हाला जावा 1.8 प्लस व्हर्जन VM, हे सगळं तो करतो. तुम्हाला करायची सेपरेटली जावा इन्स्टॉल करायची गरज नाही. आधी करायला लागायची, आता करायची गरज पडत नाही. सगळ्यांना पटलं का हे? अच्छा, JDK फाईल लागत नाही त्याला? सगळं तुमचं ते आज का पॅकेज आहे पूर्ण. मॅरेज मटेरियल मध्ये कसं पॅकेज असतं ना, तसं टाइप मध्ये सेम कॉन्सेप्ट आहे. बरं, सगळ्यांना पटलं? कोणाला डाऊट आहे त्या केसमध्ये? त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, जेव्हा तुमचं इक्लिप्स इन्स्टॉल होईल, तुम्हाला ते ओपन करायचं. जेव्हा तुमचं ओपन होईल
जेव्हा तुमचं इक्लिप्स तुम्ही ओपन करता तेव्हा एक वर्क स्पेस विचारत होता, जसं की ह्या केसमध्ये बघा. मी तुम्हाला परत दाखवतो. इथं इक्लिप्स केलं ओपन, एक वर्क स्पेस येते, तुम्ही त्याला तुम्हाला 30 वर्क स्पेस ठेवा काही इश्यू नाही, किंवा नवीन बनवा, जर तुम्हाला इच्छा असेल नवीन बनवायचे नवीन बनवा. चला मी आता एक बॅश 12 ऑटोमेशन. यार तुम्ही जाता घरी खरं जावा. ठीक आहे, ऑटोमेशन बॅच 12 करतो. बॅच 12 आपली बॅच किती 13 येणार आहे. 14 14 बॅच आहे. 14 बॅच आहे का? एकच मिनिट यार, काय चूक केली का यार. आय थिंक ह्याच्यात कधी केली 6:20 ला ना. एकच मिनिट यार. ऑटोमेशन बॅच 14_1 करतो. ठीक आहे, आता मी एक वर्क स्पेस क्रिएट केलेला आहे, त्या वर्क स्पेसचं नाव आहे ऑटोमेशन बॅच 14:1. ह्याला सिलेक्ट केलं, इथं आलं, लॉन्च केलं. बरोबर, बघा मी हिथली स्टेप फॉलो करतो, जेणेकरून तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही फॉलो करू शकता. बरोबर. आता दुसरी गोष्ट काय असतं, जेव्हा तुमचं इक्लिप्स ओपन होतं, पहिला टास्क काय असतो, प्रोजेक्ट क्रिएट करणं. बरोबर केलं, तुम्ही व्हिडिओ पण एडिटिंग करता राईट, कधी पण कुठल्याही ह्याच्या टूल मध्ये, तर पहिलं काय करता तुम्ही, पहिलं त्याचा प्रोजेक्ट बनवता की नाही, तेच करायचंय. तर इथे बघा क्लोज करायचं का, इथे पण क्लोज त्यांनी दिलेलं, तर तुम्ही इथे बघताल तर क्लिक ऑन लॉन्च बटन करा, वर्क स्पेस यूज करा. अरे अरे, इथे त्यांनी क्लोज केलं, इथे तुम्ही क्लोज करू शकता किंवा ओपन करू शकता. आता मी इथे क्लोज करतोय. आता आपल्याला काय करायचं, नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचं. इथे पण बघा क्रिएट अ प्रोजेक्ट म्हणू शकता किंवा इथून करूया आपण फाईल, हे बेस्ट वे, न्यू जावा प्रोजेक्ट. ठीक आहे, जावा प्रोजेक्ट केल्यानंतर जावाला ह्या प्रोजेक्टला नाव द्या, काय द्या, जावा बेसिक लिहा, जावा बेसिक प्रोग्रामिंग. सर थोडं फास्ट होत आहे. ओके ठीक आहे, सॉरी हळू बोलतो. तर पहिली स्टेप काय होते, आपण पहिलं इन्स्टॉल केलं, बरोबर आहे. येस सर. आपण स्टेप 1 काय केले, इन्स्टॉल इक्लिप्स केलं, मान्य. स्टेप 2 मध्ये काय करायचं, आपल्याला प्रोजेक्ट क्रिएट करायचा. ओके ओके, आता प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा, आता वे असा आहे, ह्याला क्लोज करतो बघा, फाईल मध्ये जायचं, न्यू करायचं, जावा प्रोजेक्ट करायचा, इथे त्याचं नाव द्या. आता आपण असं करूया, जावा बेसिक प्रोग्रामिंग. ठीक आहे, ह्याला नेक्स्ट म्हणा किंवा फिनिश म्हणा, काही इशू नाही, आपण नेक्स्ट करूया तुमच्यासाठी आणि फिनिश करा. आलं का, नेक्स्ट नेक्स्ट फिनिश आलं. आता इथे एक टॉपिक येतं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट, रिमेंबर माय वर्ड. इथे ह्या डोंट क्रिएट वरती क्लिक कर, क्रिएट वरती क्लिक करायचं नाही. कशावरती क्लिक करायचं, डोंट क्रिएट वरती करायचं. जर क्रिएट वरती केलं तर कधी कधी प्रोग्राम रन होत नाही, सो डोंट क्रिएट वरती प्रोग्राम करायचा. झालं. मग आता मी प्रोजेक्ट पहिले स्टेप काय केली, प्रोजेक्ट क्रिएट केला, नंतर मला काय करायचं, स्टेप 3 मध्ये मला काय करायचं, एक क्लास फाईल क्रिएट करायची. क्लास फाईल म्हणजे डॉट जावा नावाची फाईल क्रिएट करायची. कळलं, आपण एक छोटस त्यामध्ये प्रोग्राम मध्ये करूया. आता कसं करायचं, फाईल मध्ये जा. आता मला क्लास फाईल क्रिएट करायचं, न्यू मध्ये जायचं, इथे क्लास फाईल दिसतं, क्लास आला, इथे आपण नाव द्या माय फर्स्ट. ओके, इथे तुम्हाला पब्लिश स्टॅटिक एन्व्हायरमेंट ठेवायचं, ह्याला क्लिक करायचं आणि finish करायचं. लिटल स्लो. हो सॉरी, मी घेतो 2 मिनिटं द्या मला. आता इथे मला काय करायचं, एखादी गोष्ट प्रिंट करायची. सर आमचं अजून इक्लिप्स ते इन्स्टॉल नाही झालेलं आहे. नाही, हे तुम्ही आज काय करा, आज तुम्ही फक्त बघणार आहे ना, आणि तुम्ही जेव्हा काय म्हणता त्याला, आज संध्याकाळचा व्हिडिओ मी अपलोड करा. कोणते म्यूट करा ना, कोणते म्यूट करा. ठीक आहे, मी काय म्हणतोय, मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे, मग तुम्ही ह्याच्यानुसार फक्त स्टेप्स फॉलो करा. उद्यापासून तुम्हाला एकदम प्रॉपरली कळायला लागेल. आज पहिला दिवस आहे त्यामुळे थोड्या गोष्टी नाही कळणार, मग थोड्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या ऍक्च्युअली.
त्यासाठी हे चाललेलं आहे. चालेल चालेल. मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की आपला प्रोग्राम कसा सर आवाज बनवतो. ब्रेक होतो. ओके, तर मी काय केलं, इथे एक कन्सेप्ट असते, एखादी गोष्ट तुम्हाला प्रिंट करायची असते. जसं तुम्ही एटीएम मशीन मध्ये गेला, तुम्ही एटीएम मशीन मध्ये गेला आणि तुम्हाला स्क्रीनवरती काहीतरी मेसेज दिसतो बरोबर ना, प्लीज एंटर आयडी किंवा कार्ड वगैरे. हे मेसेज म्हणजे नथिंग बट त्यांनी हे दिलेलं असतं, तिथे दिलेलं असतं कोड मध्ये 16.out.println असं लिहिलेलं असतं. सगळ्यांना पटतंय? सर ते ब्रॅकेट मध्ये तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये हाय काय लिहिलंय? हा एक सिंपल मेसेज दिला, मी माझं नावही लिहू शकतो, काही इश्यू नाही. ह्या डबल कोट मध्ये तुम्ही जे पण काय दिसल ते सगळं तिथे प्रिंट होत असतं. ओके. काही लिहा, त्याला स्ट्रिंग म्हणतात. डबल कोट मध्ये जी पण गोष्ट असते ती स्ट्रिंग असेल, त्याला आपण 1 बाय 1 घेऊया. ह्याला रन करायची एक सिंपल मेथड असते, इथे क्लिक करायचं. ओके, आणि ओके केलं ना, आलं की नाही, आउटपुट आलं की नाही, तुम्ही जे करता ते आउटपुट आलं की नाही, सगळ्यांना पटलं काय? ओके, आता असं काय, तुम्हाला छोटासा प्रोग्राम सांगतो. आपल्याला एवढं हे भारी काय म्हणजे प्रोग्रामिंग एवढी भारी का आहे, त्याचा एक छोटासा प्रोग्राम करूया, मग तुम्हाला आयडिया येऊन जाईल. अजून करा, माझ्या एक नंबर आहे, एक इंटिजर नावाचा नंबर आहे. हे डेटा टाइप्स आहे बेसिकली. हे डेटा टाइप मी उद्या तुम्हाला नक्की घेण्याबद्दल. आता तुम्हाला थोडंसं किती भारी असतं कोडिंग हे तुम्हाला सांगण्यासाठी. आता ए ची व्हॅल्यू 10 समजा, इंट बी ची व्हॅल्यू 20 पकडा, मी इंट सी इक्वल टू ए प्लस बी करतो, म्हणजे आउटपुट आलं त्याला आपण प्रिंट करूया, इथे सी लिहितो. आता मी जेव्हा ह्याला रन करेल तेव्हा आउटपुट किती येईल? 30 येईल. आता हे 30 आउटपुट का आलं हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला आता सगळ्यांनी ते कॅल्सी वापरलेलं आहे. आता कॅल्सी वर्क कसं होतं ते तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला थोडंसं कोरिलेट करायला बरं पडेल. ठीक आहे, आता कॅल्सी कसं वर्क होतं ते तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुम्हाला ना आयडिया होऊन जाईल ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आता कॅल्क्युलेटरला तुम्ही कधी पण बघा, त्याच्या आतमध्ये मेमरी असणार आहे, सगळ्यांना मान्य? त्या मेमरीमध्ये त्यांनी अशी जागा करून ठेवली असेल कुठेतरी, अशी ती मेमरी असेल. मे बी आता बघा ना, तुम्ही कधी एखादा पेन ड्राईव्ह असतो 256 जीबीचा, 500 जीबीचा किंवा 8 जीबी, 4 जीबी, म्हणजे काय असो, ह्याच्या आतमध्ये छोटे छोटे कप्पे असतात बेसिकली, खूप सारे, बरोबर की नाही? त्या कप्प्यामध्ये ती व्हॅल्यू जाऊन बसत असते. प्रत्येकाला एक लोकेशन असते, त्या लोकेशनची व्हॅल्यू जाऊन म्यूट करतो का प्लीज? ओके, आता जेव्हा प्रोग्राम कधी पण जसं कधी पण बघा, कोणती स्टेप नेहमी टॉप टू बॉटम जातो, कुठून जात असते नेहमी टॉप टू बॉटम जात असते, बरोबर? आता जेव्हा पण वाक्य ऐका, जेव्हा पण कधी प्रोग्राम रन होतो, हा प्रोग्राम रन होतो, जसं की तुम्हाला घरामध्ये एंट्री करायची आणि तुमच्या घराला लॉक आहे, तर पहिलं काम काय असतं तुमचं? लॉक काढणं काम असतं, बरोबर की नाही? मग तुमच्या घराचा मेन दरवाजा ओपन करावा लागतो की नाही पहिला, तर तुम्ही आज जाऊ शकता. मान्य तुम्हाला? येस. म्हणून जेव्हा पण कधी पण तुम्ही कुठलाही प्रोग्राम रन करता, तर जावा काय करतो, जेव्हीएम काय करतो, तुमची पहिली मेन मेथड शोधतो, ह्याला मेन म्हणतात, बरोबर? इथे नाव लिहिलं मेन, त्याला पहिलं शोधायचं काम करतो. त्याला जर नाही मेन भेटला तर जरा हे होईल ना, व्हायबर होईल की नाही, त्याला कळणारच नाही काय ऍक्शन घ्यायचं, कारण हा ऑटोमॅटिक प्रोसेस असतो, हे सगळं रन ऑटोमॅटिकली होत असतं. त्याला थोडंसं चुकीचं काम दिलं तर कसाही वेडावाकडा होऊन जाईल की नाही, बरोबर? म्हणून त्यांना एक काही सेट ऑफ रूल्स असतात, त्यांना ते फॉलोच करावं लागतं, त्याच्या पलीकडे त्यांना जायचं नसतं. सगळ्यांना पटलं का आहे? म्हणून जेव्हा पण मी कुठलाही प्रोग्राम रन करतो तेव्हा तो पहिला शोधतो काय? मेन मेथडला शोधतो, बरोबर? आता जेव्हा हे वाक्य एक्झिक्यूट होईल, मी ते ब्रेक पॉईंट मारतो, हे आपण 1 बाय 1 घेणार, सो डोंट वरी त्याबद्दल. ओके, आता काय होईल बघा, ही ग्रीन लाईन म्हणजे काय असतं, वाक्य आहे का, ही ग्रीन लाईन म्हणजे काय असतं, ही लाईन आता एक्झिक्यूट होणार आहे. ह्याचा मिनिंग काय असतं, ही लाईन आता एक्झिक्यूट होणार आहे. आता ए ची व्हॅल्यू 10 होईल, म्हणजे तो काय करतो माहिती आहे का, बॅक एंडला एक छोटासा मेमरी लोकेशन अलोकेट करतो, त्याला नाव देतो, ए नाव देतो, त्याच्यामध्ये तो व्हॅल्यू किती ठेवेल? 10 ठेवेल, मग त्याच्यामध्ये 10 व्हॅल्यू जाऊन बसली. परत ही लाईन एक्झिक्यूट झाली, आता ही लाईन एक्झिक्यूट होईल, मग तो काय करेल, बी नावाचे एक व्हेरिएबल घे, त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू ठेवेल? 20. कुठेही ठेवेल, त्याला द्यायचं भेटेल त्याचं, बरोबर की नाही? जेव्हा पूर्ण थिएटर खाली असतं तेव्हा तुम्ही काय करता, जिथे भेटेल तिथे जाऊन बसता की नाही, बरोबर. तरी तिकीट नंबर असेल तरी, तो ती कन्सेप्ट आहे, त्याला जिथे मोकळी जागा भेटते तिथे जाऊन बसतो. जेव्हा हे वाक्य येतं, जेव्हा हे सी नावाचं वाक्य येतं, ही लाईन एक्झिक्यूट, तो काय करतो, ए प्लस बी, मग तो काय करतो, ए या रे इकडं, बी या रे इकडं, ह्यांच्यावरती काय करायचंय, ऍडिशन करायचंय. त्यांची जी पण व्हॅल्यू येईल ती कुठे जाऊन बसणार आहे? सी मध्ये. सी मध्ये. मग किती आलं, 10 + 20 किती आलं?
30. 30 ही व्हॅल्यू कुठे जाऊन बसणार सी. मग तो बघणार कुठे जाऊन बसणार, हे घे मग सी इथं 30 आला. हे झालं. आता हे वाक्य काय करत असतं, नेहमी प्रिंट करायचं काम करतं. त्याचं काम काय असतं, फक्त प्रिंट करायचं काम असतं, मेसेज दाखवायचं काम असतं. हा काय कशाचा मेसेज दाखवणार आहे, सी म्हणजे काय, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय 30 आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती हे 30 आन्सर मिळाले. पटलं का आता सगळ्यांना? येस सर. आता तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही जेव्हा पण एखादी गोष्ट करता, ही गोष्ट ते ती व्हॅल्यूज का दाखवतं, त्याच्या मागचं स्टोरी ही आहे बेसिकली. सर प्लीज रिपीट. हो करतो मी तुम्हाला. बघा सेम लॉजिक आहे माझा. आता ए हा नंबर 10 आहे, मी 10 नंबर टाकला, तर त्यांनी काय केलं माहितीये का, बॅक एंडला हा एका एक व्हेरिएबल नाव दिलं. त्या व्हेरिएबलचं नाव तुम्ही काहीही देऊ शकता, तुमचं नाव द्या, वडिलांचं नाव द्या, आईचं नाव द्या, कोणाचं नाव द्या, काही इश्यू नाहीये. ते एक नाव आहे, फक्त ते अलायझिंग असतं. ठीक आहे, मी काय म्हणते समजलं. त्याला त्याचा उपयोग तुम्ही फक्त त्या रेफरन्ससाठी असतो. त्याच्यामध्ये जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. जसं की आता इथं मी 10 टाकलंय, तर बॅकएंडला ह्यांनी ह्या कॅल्क्युलेटरने काय केलं, एक मेमरी लोकेशन घेतलं, त्याच्यामध्ये त्यांनी काय व्हॅल्यू ठेवली, 10 व्हॅल्यू ठेवली. सगळ्यांना पटलं का हे? येस सर. जेव्हा मी +20 करतो, बघा जेव्हा मी +20 करतो तेव्हा काय होईल, तो काय करेल, दुसऱ्या एका व्हेरिएबल मध्ये, तो दुसऱ्या एका व्हेरिएबल मध्ये बी ही व्हॅल्यू ठेवेल. बी नावाच्या व्हेरिएबल मध्ये 20 ठेवला. जेव्हा मी इक्वल टू साइन करतो, म्हणजे ही लाईन एक्झिक्यूट करतो, तेव्हा तो आउटपुट काय करतो, 30 देतो. याचा अर्थ काय, त्यांनी हे कॅल्क्युलेशन कुठं तर करून ती व्हॅल्यू तिथे कुठं तुम्हाला आलेली आहे. सर बॅकग्राऊंड सगळ्यांना आता पटलं का, सगळ्यांना कळालं? हॅलो. आता आपण काय करूया, छोटासा प्रोग्राम करूया. आता इथे ब्रेक पॉईंट टाकलेला आहे, हे तुम्हाला हळूहळू कळायला लागेल. कळते तुम्हाला काय म्हणताय, हे पहिल्या दिवशी तुम्हाला काय, पहिल्या बॉलला तुम्ही 6 नाही मारणार आहे, इव्हन मी पण नव्हतं मारत. हळूहळू कळायला लागेल, थोडंसं प्रॅक्टिस करा, काम होईल. आता इथे ब्रेक पॉईंट मारण्यासाठी काय करावं लागतं, इथे डबल क्लिक करावं लागतं, आणि ही इथे हा जो किड्याचा सिम्बॉल दिसतो त्याला क्लिक करायचा, क्लिक करा. ओके, आता तुमच्यासाठी मी इथं बघा स्टेप इंटू म्हणून बटन F5 नावाचं बटन आहे, F6 दाबा बरोबर. काय दाबायचं, F6 नावाचं बटन दाबायचं. आता बघा ए ची व्हॅल्यू काय दिसते, 10 आली की नाही, म्हणजे बघा ए व्हेरिएबल मध्ये किती गेलं, 10 गेलं की नाही, दिसतं तुम्हाला का, ही लाईन एक्झिक्यूट झाली. इथे बी नावाचे व्हेरिएबल मी तुमच्या टाकतो, बघा इथे मी ए टाकला, त्या 10 गेले. बी मध्ये किती गेले, बी मध्ये व्हॅल्यू किती आहे आता, 20. नाही, बी मध्ये व्हॅल्यूच नाहीये अजून तरी. का, कारण ही ग्रीन लाईन म्हणजे ही अजून लाईन एक्झिक्यूटच नाही झाली. जेव्हा ही लाईन एक्झिक्यूट होईल तेव्हा काय होईल, ही 20 व्हॅल्यू त्या बी ला असाइन होईल. ऑलवेज रिमेंबर, राईट साइडची व्हॅल्यू नेहमी लेफ्ट हँड साइडला कॉपी होत असते. काय कळालं सगळ्यांना, कळालं, राईट हँड साइडची व्हॅल्यू नेहमी लेफ्ट साइड कॉपी होते. आता मी F6 जातो. सर ते एक्झिक्युशन कसं होतंय, हे बघा ना, इथे गेले, इथे ते बटन आहे, ते बटन दाबले एक्झिक्युशन होत असतं. ओके, इथे तुम्हाला ब्रेक पॉईंट मारावा लागतो. इथे काय करावं, एक डबल क्लिक करावं लागतं. इथे पॉईंट आला तुम्हाला, इथे पॉईंट दिसतो तुम्हाला, तो पॉईंट केला की येत असतं. आता मी परत F6 दाबतोय बघा, म्हणजे तुमचं परत हे राहतं, स्टेप वर दाबतोय. आता काय होईल, पुढची लाईन एक्झिक्यूट केली. त्यांनी काय केलं, आता ए ची व्हॅल्यू घेतली, बी ची व्हॅल्यू घेतली, ह्यांच्यामध्ये काय केलं, ऍडिशन केली, आणि ते सी नावाचे व्हेरिएबल टाकून दिलं. तर किती आलं, 30 आलं. म्हणून आणि त्यांनी 30 काय केलं, प्रिंट केलं. मी तुम्हाला सी ची व्हॅल्यू पण दाखवतो बघा, सी ची व्हॅल्यू 30 आले, आणि त्यांनी काय केलं, ते प्रिंट केलं. आलं का 30? सगळ्यांना पटलं का, हा आपला पहिला. सो ब्रेक पॉईंट देणं म्हणजे डिबग करणं. आता विचार करा, आता एखाद्याने सायबर क्राईम केलाय, हे काय करतात, कोणी मला सांगा, सायबर एखाद्याने गुन्हा केलाय, हे काय करतात, बरोबर ना, सरेंडर करतात आणि पळून जातात. नाही, पण पोलीस कसा तपास करतात, ओके, स्टेप बाय स्टेप, लाईन बाय लाईन. म्हणजे काय करतात, डिबग करतात की नाही नकळतपणे. हे काय केलं, मग डिबग केलं की नाही, ह्या पॉइंटला काय व्हॅल्यू होती, ह्या पॉइंटला काय स्टेट होतं, असं करत शेवटपर्यंत येतील की नाही ते, मग त्यांना शेवटी गुन्हेगार सापडेल की नाही, अशी ती कन्सेप्ट असते. सर ही राईट साइडची विंडो कशी आणली तुम्ही? ओके, एकदम सिंपल आहे, मी तुम्हाला परत दाखवतो विंडो कशी आणली. ह्याला मी क्लोज करतो. ह्याला जेव्हा तुम्ही डिबग मोड मध्ये घेता ना, तिथे पॉपअप ओपन होतो, ते पॉपअपनी ते स्विच टू म्हणायचं असतं. बघा हा गेला, हे सगळं क्लोज करतो मी. ठीक आहे, मी ह्याला स्टॉप करतो. स्टॉप करणं, हे चौकोनी बटन दिसतं तुम्हाला, हे चौकोनी बटन मध्ये स्टॉप असतो. मी डिबग करतो ह्याला. ओके, आता तुम्हाला इथे विंडो नाही दिसत, बरोबर, तर इथं जायचं, विंडो मध्ये जायचं,
प्रॉस्पेक्टिव्ह, ओपन प्रॉस्पेक्टिव्ह आणि हे जावा. आलं का इथं? मग तुम्हाला अशा प्रमाणे ती विंडो यायला चालू होते. आता तुम्हाला कुठलं पाहिजे होतं बेसिकली एक्सप्रेशन वाला पाहिजे होतं. तो शो व्ह्यू मध्ये जायचं. इथे येतं बघा आपलं एक्सप्रेशन वाला होतं राईट. कुठे गेलं? नेव्हिगेटर पॅकेज प्रॉब्लेम अदर्स मध्ये बघा विंडो गेली होतं. होल्ड ऑन. ठीक आहे, याला मी स्टॉप करतो तरच माझं काम होईल. विंडो प्रॉस्पेक्टिव्ह, ओपन प्रॉस्पेक्टिव्ह, जावा, डिबग. ब्रेक पॉइंट, डिबग, कन्सोल, व्हेरिएबल्स. आलं का बघा? येस सर. ठीक आहे, इथे एक्सप्रेशन वगैरे पण मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे, इथं क्लिक केलं तरी इथं क्लिक करा, काही नाही असं. ओके, ह्या व्हॅल्यू तुम्हाला येतील. आता सगळ्यांना प्रॉब्लेम कळाला छोटासा? ओके, आता ब्रेक आपल्याला पॉइंट कसा ऍड केला होता? ब्रेक पॉइंट सिंपल आहे. काय करायचं तुम्हाला, जिथं करायचं तिथे फक्त डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केलं मग इथे करायचं, डबल क्लिक केलं, इथे केलं, डबल क्लिक केलं, बरोबर? ओके. ठीक आहे. ओके, आता आपण पुढचा प्रॉब्लेम करूया छोटासा. मी ह्या प्रॉब्लेमचं नाव काय टाकतो? ऍडिशन ऑफ 2 नंबर. आणि लक्षात ठेवा, हा प्रॉब्लेम तुम्हाला कधी इंटरव्ह्यूला विचारणार नाही, सो डोंट वरी. ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. आता आपला छोटा अजून एक प्रॉब्लेम करूया. त्या प्रॉब्लेमचं नाव द्या स्वॅप करायचं आहे. मग तुम्हाला थोडंसं मी हे आज काय घ्यायचं मागचं कारण की तुम्हाला थोडं आवडायला लागेल. हे थोडं बेसिक आपण हे करतोय ना, स्वॅपिंग अ नंबर. म्हणजे असं म्हणायचं आहे, अज्युम करा ए ची व्हॅल्यू म्हणजे 10 आहे, बी ची व्हॅल्यू 20 आहे. स्वॅप झाल्यानंतर ए ची व्हॅल्यू काय येईल? 20 आणि बी ची व्हॅल्यू किती येईल? 10. पण हे डायरेक्ट स्वॅप होतील का रे? जसं की मला एक क्वेश्चन आहे. नाही, तर अजून एक लागेल. एक्झॅक्टली. म्हणजे कसं म्हणतोय, आपल्याकडे 2 बादल्या आहेत. एका बादलीमध्ये लाल पाणी, एका बादलीमध्ये येलो पाणी. एक बकेट आहे, ह्याच्यामध्ये रेड कलरचं वॉटर आहे आणि ह्याच्यामध्ये येलो कलरचं वॉटर आहे. मी म्हंटल की मला ह्यांना स्वॅप करायचं आहे. ही ए बादली आहे आणि ही बी बादली. मग तुम्ही काय करता? पहिल्यांदा एक रिकामी बादली घ्यायचा, त्यामध्ये काय करता? पहिले ए चं पाणी त्या बादलीमध्ये टाकचाल, बरोबर की नाही? आपण तसं 1 बाय 1 इम्प्लिमेंट पण करूया, मग तुम्हाला थोडं इझी पडेल. बघा, ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची व्हॅल्यू 20 आहे. पहिल्यांदा मी काय करेल? ए चं पाणी सी मध्ये टाकलं म्हणजे मी काय लिहिणार? नाव टेल मी. ए इक्वल टू सी लिहिणार का काय लिहिणार? टू 10. ए इक्वल टू सी लिहिणार का? ए इक्वल टू सी. सी इक्वल टू ए करणार. कळालं का? मी तुम्हाला काय म्हणाल होतो? राईट साइडचं. एक्झॅक्टली, राईट हँड साइडची व्हॅल्यू नेहमी लेफ्ट हँड साइडला कॉपी होते, राईट? आता माझ्याकडे काय झालं? 2 व्हॅल्यू कॉपी झाल्या. इथे पण सी, इथे पण रेड आहे, इथे पण रेड आहे. पण ते पाण्यात हे होऊन जाईल ना. आता काय करणार तुम्ही? हे पाणी तुम्ही इथे टाकणार, बरोबर की नाही? म्हणजे कोणाची व्हॅल्यू कोणाला देणार? बी ची व्हॅल्यू कोणाला देणार? एला देणार. बी ची व्हॅल्यू एला देऊया. बघा, बी ची व्हॅल्यू इक्वल टू बी. नंतर तुम्ही काय करणार? बी आता टू सी. सीचं पाणी तुम्ही ह्याला देणार आणि सायकल फिरली पाहिजे, म्हणजे बी इक्वल टू सी. आता आपण प्रिंट करूया. म्यूट करा गाइस, म्यूट करा. कोणी प्लीज म्यूट करा ना. कोणते म्यूट करता का? हे आलं तर सगळ्यांना म्यूटवर जायला सांगा. मी फोर्सफुली म्यूट. रे बाबराव म्यूट कर रे. मी फोर्सफुली म्यूट करू का? अश्विनी प्लीज म्यूट. एक मिनिट होल्ड करा. मी ना बापूराव. ए ची व्हॅल्यू आली, बी ची व्हॅल्यू आली. ठीक आहे. आता ह्या केस मध्ये बघा, आपण ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची व्हॅल्यू 20. आपण चेक करू ए ची व्हॅल्यू काय आहे. मी तुमच्यासाठी आता ब्रेक पॉईंट परत लावतो. ब्रेक पॉईंट काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं? इथे डबल क्लिक करायचं. सिंपल.
आता ब्रेक पॉईंट लावतो, इथे मी क्लिक करतो. आता मला कशावरती क्लिक करायचंय, डिबग करतोय म्हणून ह्या किड्यावरती क्लिक करायचं. कशावरती, ह्या किड्यावरती क्लिक करायचं. आलं का? आता ए ची व्हॅल्यू काय चेक करू आपण आणि रन मध्ये जायचं. इथे बघा F6 म्हणजे काय असतं, स्टेप 4 आहे बघा. तुम्हाला हे बटन दाबा. आता प्रत्येक वेळेस ते दाब म्हणून मी काय करतो, कीबोर्डचं FC दाबलं बघा. FC दाबलं, पुढच्या लाईनला आलं. ए ची व्हॅल्यू 10 दिसली, परत स्टेप 4. बी ची व्हॅल्यू 20 दिसली. आता सी ची व्हॅल्यू काय येईल, आलं का 10. बी ची व्हॅल्यू परत हे, परत स्टेप 4. झालं की नाही. ए ची व्हॅल्यू किती आली बघा, ए ची व्हॅल्यू 20 आली, बी ची व्हॅल्यू 10 आली. आलं का, झालं की नाही साहेब? सगळ्यांना पटलं काय होतं हे? येस तर सर. ठीक आहे. आता मी plus तुम्हाला B डिबग मोड मध्ये दाखवतो परत एकदा. हा बोला. प्लस ए आणि प्लस बी चं काय कळालं नाही ते. कुठलं आलं हे? Plus हे A मी plus सांगतो B. तुम्हाला. हे बरं सर का. परत सांगा ना. तुम्हाला ते मी परत काढून दाखवतो हे. Sir, can you please repeat one more time? या शुअर शुअर, गिव्ह मी अ सेकंड ओनली. बर, तुम्हाला सगळ्यांना हे कन्सेप्ट कळाली, पाणीवाली कन्सेप्ट कळाली का? म्हणजे मला एक्सप्लेन करता येईल पुढचं. Yes. Yes, Yes, sir. आपण Yes, करूया sir. पुढचं. फक्त तुमचं ऐका ना, मला एक माझा एक रिक्वेस्ट आहे. तुमचा क्वेश्चन विचारून जाणार लगेच म्यूट वर जावा. तेवढे एक रिक्वेस्ट करतो, कारण कसं होतं मला सगळ्यांना फोर्सफुली म्यूट करायला लय त्रास होतो. तुमचा क्वेश्चन विचारून झालं लगेच म्यूट करा, बेस्ट ऑप्शन आहे. हो सर. लेफ्ट टू राईट किरण- सर, कॉपी कोणता? ठीक आहे. आता जसं की आपण ट्राय करूया हे कसं डिबग होतं. जेव्हा आता सांगा, जेव्हा प्रोग्राम रन होईल तेव्हा तो काय शोधेल, कोणती मेथड शोधेल पहिली? मेन मेथड. मेथड. मेन मेथड मध्ये तो खाली येईल, 1 बाय 1 स्टेप खाली एक्झिक्यूट करायला चालू करेल तो. तर पहिली ही लाईन एक्झिक्यूट होईल. ए ची व्हॅल्यू काय येईल, 10 येईल. ए ह्या व्हेरिएबल मध्ये मी ए नावाचा एक व्हेरिएबल लिहितो, त्यामुळे 10 लिहितो. परत बी ह्या व्हेरिएबल मध्ये काय येईल, 20 येईल. 20. ओके. परत मी काय लिहिलंय, सी हा व्हेरिएबल एक बनल. सी व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू काय येईल, ए ची व्हॅल्यू काय आहे, 10 आहे. 10. इथे 10. मग ही व्हॅल्यू कोणाला जाईल, सी ला सी जाईल. ला. सी मध्ये काय 10 म्हणलं. 10. ओके. परत पुढं ए इक्वल टू बी, बी ची व्हॅल्यू काय आहे, 20. मग 20 व्हॅल्यू कोणाला जाईल, ए ला जाईल. ए मध्ये. मग आता मी ह्याला रब करून 20 करतो, बरोबर. आता पुढच्या वाक्य होतं, बी इक्वल टू सी, सी ची व्हॅल्यू काय आहे, लेटेस्ट 10. 10. तो नेहमी लेटेस्ट बघतो. मग बी ची व्हॅल्यू, बी ला काय होईल, 10 अटॅच होईल. झालं का रे साहेब? आणि हेच मी प्रिंट केलं, हे पण प्रिंट केलं, हे पण प्रिंट केलं. झालं की नाही साहेब? हॅलो सर. हा बोला. सर ते जेव्हा ए ची व्हॅल्यू सी ला असणार होती तेव्हा ती ए मधली व्हॅल्यू एम्प्टी होती का, ती फक्त नाही ना, होऊन कॉपी गेली होते ना. तुम्ही जेव्हा एका फोल्डर मध्ये दुसऱ्या फोल्डर मध्ये कॉपी करता तेव्हा इथली व्हॅल्यू राहते का? हा, राहते ना सर. हा, मग हेच ते केलं ना, मी कॉपी बोललो, मी कट पेस्ट थोडीच म्हणलं. कॉपी केलंय का? बरोबर. बरोबर, माझं वाक्य ऐकलं ना, मी कॉपी म्हटलं, कट पेस्ट नाही म्हटलं. हो हो सर. ठीक आहे, पटलं सगळ्यांना? Sir, why we are not using integer on last two lines? कुठं एकदा डिक्लेअर केलं ना, एकदा सांगितलं त्याला इंटीजर आहे तू बाबा, हा. परत तू त्याला करशील का? Okay, फक्त तू एकदा vaccine integer घेतलं, पहिल्या परत 3 vaccine लाईन घेशील का? डिक्लेअर करण्यासाठी यूज करतो. राईट, एक्झॅक्टली. तू एकदा वॅक्सिन घेतलं, परत वॅक्सिन नाही. घेशील का? हा. सेम कन्सेप्ट आहे. ओके ओके ओके. ठीक है, चला. आता आपल्याला काय करायचं, ये वाला छोटा सा प्रोग्राम था. अभी हम लोग क्या करते, और एक बार और एक प्रोग्राम मैं इतना ही कॉपी करता, आपको हमेशा, हमें याद रखो, आपको जो भी मैं प्रोग्राम दूंगा ना, हमेशा आपको सिर्फ इसी के अंदर डालना है. ये पब्लिक स्टैटिक वॉइड में निकाल के यहाँ के डालना है, तो बेटर रहेगा. अभी और एक चीज मैं बताता, अभी क्वेश्चन करते, राइट अ प्रोग्राम टू स्वैप अ नंबर विदाउट यूजिंग थर्ड वेरिएबल. ये प्रोग्राम पूछते कभी कभार इंटरव्यू को, मतलब ये कब कौन पूछता है, मैं बताता. अगर जो बंदा मैनुअल का है और उसको बोले भाई तो ऑटोमेशन आज इंटरव्यू ले प्लीज, तब ये वो बंदा ये वाला प्रोग्राम पूछेगा आपको. राइट, होता है कभी कभार, सीरियसली होता है. तो अभी हम लोग इसको ट्राई करते हैं ऑटोमेट करने का. तो मुझे तो पता है ए की वैल्यू क्या है मेरी, 10 है. मुझे ये वाला थर्ड जो वेरिएबल यूज नहीं करना.
तो मैं पहले लॉजिक लिख के दिखाता हूँ। पहले करता ए इक्वल टू ए प्लस बी, फिर बी इक्वल टू ए माइनस बी, फिर ए इक्वल टू ए माइनस बी। देखते रन होता है क्या, आउटपुट क्या आता है। अगर अब अभी मुझे पता है मुझे विदाउट ब्रेक पॉइंट चलना है, नॉन स्टॉप चलना है, तो ये बटन दबाना है। ए की वैल्यू 20 में, बी की वैल्यू 10 में, बराबर आंसर तो बराबर आया। अभी आंसर आया, ये वाला आंसर क्यों आया, हम लोग इसके ऊपर थोड़ा वर्कआउट करते हैं। ठीक है, इसको थोड़ा छोटा छोटा ठीक है। अभी जैसे कि मैंने बताया, अभी मेन मेथड उसने ढूंढा, पहले मेन डोर ढूंढेगा। ए की वैल्यू क्या आ जाएगी, 10 आएगी। बी की वैल्यू क्या आएगी, 20 आएगी। नाउ नेक्स्ट लाइन पे क्या हो रहा है, ए इक्वल टू ए प्लस बी, मतलब ए की वैल्यू क्या है, 10 है, बी की वैल्यू क्या है, 20। 10 प्लस 20 कितना आया, 30। तो बी में कितना आ जाएगा, बी की लेटेस्ट वैल्यू क्या आ जाएगी, 30 आ जाएगी। फिर नेक्स्ट लाइन पे देखते हैं। सर ए की वैल्यू ना सर ए की वैल्यू सॉरी 30। सॉरी मैंने गलती किया, एक सेकंड दीजिए, मैं फिर से लिखता हूँ। अब मैं फिर से रन करता हूँ, सॉरी मुझे बड़ा निकालना है ए वेरिएबल, तो तो ए की वैल्यू 10 है, बी की वैल्यू 20 है। तो जैसे यहाँ पे 10 प्लस 20 was 30 है, that will be copied to a, so now a will be 30। तो a की वैल्यू 30 हो गए। अभी नेक्स्ट लाइन पे आ जा, a माइनस बी। अभी ना आप बताओ, a वो पुराना वैल्यू लेगा या लेटेस्ट वाला वैल्यू लेगा, लेटेस्ट वैल्यू क्या है, 30 है, लेटेस्ट वैल्यू क्या है, 30। बी की वैल्यू क्या है, लेटेस्ट 20। नाउ 30 माइनस 20 कितना होता है, 10। वो किस में कॉपी हो रहा है, बी में। तो बी में क्या आएगा, 10। बढ़िया है। चलो आगे बढ़ते हैं। अभी यहाँ पे आ जाए, ए की लेटेस्ट वैल्यू क्या है, 30। माइनस बी की लेटेस्ट वैल्यू क्या है, 10। 30 माइनस 10 कितना हुआ, 20। तो किस में कॉपी हो जाएगा, ए में कॉपी हो जाएगा। हुआ कि अपना सर, टाइप हो गया। यस बढ़िया है। यस सर। ठीक है, अभी मैं इसको कॉपी करता हूँ और अपने इसमें डाल देता हूँ। हाँ बोलिए, किसी को डाउट है क्या। सर आपने जो पहले प्लस ए ऐड किया था ऊपर, तो उसका कोई कंसेप्ट है क्या, प्लस प्लस ए ऐड किया था आपने, प्लस प्लस ए कहाँ पे किया था, वो सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट। हाँ राइट, वो वाला थोड़ा अलग है, मैं आपको कल बताऊंगा उसके बारे में। अभी मैं बताऊंगा ना, बहुत कंफ्यूजन बढ़ जाएगा। मुझे आपको ना बस बताना है कि थोड़ा सिंपलेस्ट वे से जाते हैं, नहीं तो आपको प्रॉब्लम हो जाएगा, मतलब डिफिकल्टी लेवल। प्लीज तो डोंट वरी। थैंक यू। So can you be little bit slow? ओके ठीक है, चलो मैं और स्लो हो जाए चलेगा। अभी हम लोग इसको और एक वे से कर सकते हैं, पता है क्या कैसे। अभी मैं इसकी जगह व्हाट आई विल डू, आई विल राइट इंस्टेड ऑफ प्लस आई विल डू मल्टीप्लिकेशन, और इंस्टेड ऑफ माइनस आई विल डू डिवीजन। लेट्स सी हाउ इट विल वर्क। ओके, आई विल कॉपी दिस प्रोग्राम एंड वी विल सॉल्व। फर्स्ट ऑफ ऑल आई विल रन दैट प्रोग्राम। मैं पहले इसको रन करता हूँ। तो बराबर आया, ए की वैल्यू 10 आया, बी की वैल्यू 20, सॉरी ए की वैल्यू 20 है, बी की वैल्यू 10 है, बराबर अपने जैसे चाहिए थे वैसे हिसाब का, बराबर है। अभी हम लोग ये देखते हैं कि ये होता कैसे, ये हुआ कैसे। ओके, जैसे मैं सांगितलं की जब भी ये स्टार्ट होगा तो पहला वो कौन सा मेथड ढूंढेगा, मेन मेथड ढूंढेगा। तो उसके बाद उसको क्या मिला, ये लाइन एग्जीक्यूट होगा। तो इस लाइन को वो बता रहा है कि एक इंटीजर डिक्लेयर करे, एक इंटीजर नाम का वेरिएबल आ रहा है, उसका नाम ए होगा और उसमें 10 वैल्यू देना है, बराबर है। अभी इसका हम लोग थोड़ा कोरेट करते हैं मूवी की तरफ से। अभी मान लो एक विलन है और एक दूसरे बंदे को बता रहा है तेरे पास एक बंदा आएगा या बंदी आएगी। बगा देखो, बंदा आएगा बंदी आएगी, मतलब वो बता रहा है कौन आ रहा है, ये इसका डेटा टाइप हुआ। उसको तुझे 10 रुपए देना है, हुआ कि नहीं। फिर वो बताएगा बंदा, मतलब इस केस में इंटीजर होगा, ए इक्वल टू 10 आया। तो समझ में ये लॉजिक की होता है, आपको बताना स्पेसिफाई करना पड़ता है, उसके थोड़े फीचर्स स्पेसिफाई करना पड़ता है। इसके लिए इंट लिखा है मैंने यहाँ पे। तो ए नाम के वेरिएबल में क्या आया, 10 आया। फिर जैसे नेक्स्ट लाइन एग्जीक्यूट होती है तो क्या हो जाएगा, बी नाम के वेरिएबल में क्या कॉपी हो जाएगा, 20 हो जाएगा। जैसे भी यहाँ पे जाएगा
ए इंटू बी करूंगा. नाउ टेल मी ए की वैल्यू क्या है 10 है, बी की वैल्यू क्या है 20 है. 10 इंटू 20 कितना हुआ 200 हुआ. ये 200 किस में कॉपी हो जाएगा ए में कॉपी हो जाएगा. ए में तो इसमें क्या आ जाएगा 200 आ जाएगा. फिर नेक्स्ट लाइन पे चलते हैं. जैसे ये लाइन एग्जीक्यूट हो जाएगा ए की लेटेस्ट वैल्यू क्या है रे 200 है डिवाइड बाय 200. बी की लेटेस्ट वैल्यू क्या है 20 तो 200 डिवाइड बाय 20 करो कितना आएगा 10. वो किस में कॉपी हो रहा है लेकिन ये किस में स्टोर हो रहा है बी में तो बी की वैल्यू होके 10 हो गई. फिर नेक्स्ट लाइन पे आते हैं तो ये लाइन एग्जीक्यूट हो जाएगा. तो ए की लेटेस्ट वैल्यू क्या है 200 डिवाइड है बी की लेटेस्ट वैल्यू क्या है 10 टोटल में कितना आया 20 ये किस में स्टोर होने वाला है ए में स्टोर हो रहा है. तो ए में कितना आ जाएगा 20 हो गया और हम इसको ही प्रिंट कर रहे हैं. राइट इजी है. यस सर. और आज के लिए हम लोग इतना ही करने वाले हैं. ठीक है यस सर. तो इंटीजर वो एक लाइन पर लिया तो उसके आगे वाले सब इंटीजर लेते हैं जब तक दूसरा कोई स्पेसिफाई नहीं करते. एग्जैक्टली मैं आपको बता भी देता हूँ उसके बारे में. एक ही मिनट मुझे बस ये वाला मुझे स्टोर करना है. सर हाँ बोलो. लॉजिक आपने कैसे ये ए प्लस बी ए माइनस ये लॉजिक है कैसे डेवलप ये आगे कैसे होता है पता है क्या. देखो अगर आपको कोई मूवी बनाना है तो आप डायरेक्टली मूवी बनाओगे क्या पहले आपको बहुत सारी किताबें पढ़नी पड़ेगी राइट तब आपको जाके स्टोरी समझ में आती है राइट. तो ये भी वैसा ही है. आपको थोड़ा बहुत एक दो से प्रैक्टिस करना पड़ेगा फिर आपको ऑटोमेटिक समझ में आएगा हाँ इसको ऐसे कर सकते फिर ऐसा ऐसे कर सकते हैं. सर इथं ए डबल आहे बघा ए इंटू बी आहे आणि ए डिवाइड बाय बी आहे तर हा जो प्रिंट कोणाची देतो नेमके ए हा व्हेरिएबल आहे म्हणजे एक पोत आहे त्यात तुम्ही काय टाकसाल तो प्रिंट करणार त्याची व्हॅल्यू असणार आहे. आता ह्याची व्हॅल्यू सारखी बदलत होती आधी 10 होती ह्यांच्या कॅल्क्युलेशन 200 झाली परत कॅल्क्युलेशन करून ते करत बसले ते इथे. हे ए म्हणजे काय पोत आहे. रन होता का ते हो प्रत्येक वेळी रन होतं. ए ची लेटेस्ट व्हॅल्यू देईल. हो ए ची लेटेस्ट व्हॅल्यू देतो नाही लक्षात ठेवा मला रिमेंबर. ठीक आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आपल्याला दररोज फाईल असणार. मी पहिले रेकॉर्डिंग स्टॉप करतो.